जय शिवराय मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना वेगवेगळे प्रकारचे अडचणी येत आहेत का, तर त्याचं सोल्युशन काय आहे संपूर्ण काही डिटेलमध्ये आपण एवढं ते पाहत आहोत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलची पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचे आहे. चला तर आता व्हिडिओ सुरू करूयात. तर या ठिकाणी पाहू शकता, जसंही आता आपण मोबाईल नंबर टाकून आता आपल्याला आधार कार्डचं OTP टाकायचं आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला वेगवेगळे प्रकारचे एरर येत आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे इनव्हॅलिड OTP आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नो रिस्पॉन्स फॉर सर्व्हर, असे वेगवेगळे प्रकारचे आपल्याला एरर येत आहेत. तर या ठिकाणी आलेलं आहे प्लीज प्रोव्हाइड व्हॅलिड आधार नंबर, म्हणजे आपला आधार कार्ड नंबर आपला चुकलेला आहे. तर आपल्याला आधार कार्ड नंबर आता व्यवस्थितरित्या टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर आपला चुकलेला आहे. तर पाहू शकता, आधार कार्ड नंबर व्यवस्थितरित्या टाकल्यानंतर आता आपल्याला नो रिस्पॉन्स फॉर सर्व्हर असा काही एरर येत आहे. तर हा एरर तुम्हाला कशामुळे येत आहे, त्याचं सोल्युशन काय संपूर्ण काय डिटेलमध्ये पाहू. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता, आपल्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईलवरती सक्सेसफुली OTP पाठवण्यात आला आहे. तर आपल्याला तो OTP टाकायचा आहे. त्यानंतर OTP आपल्याला तिथं सबमिट करायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला 10 मिनिटाचा वेळ दिला आहे. त्या 10 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचं व्हेरीफाय OTP करून घ्यायचं आहे. परंतु मित्रांनो, आपण जसं आता OTP टाकण्याचा प्रयत्न करतोय, तर या ठिकाणी आपल्याला वेबसाईटच्या उजव्या कोपऱ्यामध्ये इनव्हॅलिड OTPचा प्रॉब्लेम येत आहे. तर हा जो इनव्हॅलिड OTPचा प्रॉब्लेम आहे ते कशामुळे येतो ते सांगतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या जी काही वेबसाईट आहे त्यावर खूप जास्त ट्रॅफिक आहे. मित्रांनो, एकाच वेळी सर्वजण वेबसाईटवरती फॉर्म भरण्यासाठी येत आहेत, त्यामुळे वेबसाईट ही खूप जास्त लोड सहन करू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, आपली ही जी गोल बघण्याची प्रक्रिया आहे ती दिवसभर चालू होते. तर मित्रांनो, ही जी गोल बघण्याची प्रक्रिया आहे ती होईल. तर पहा मित्रांनो, तुम्हाला कधी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, रात्री ट्राय करायचं आहे. रात्री म्हणजे कधी, तर 11-12च्या नंतर तुम्हाला ट्राय करायचं आहे. तर सगळेजण आता मी म्हटल्याप्रमाणे 11 आणि 12च्या नंतर फॉर्म भरायला जाऊ नका. सगळ्यांनी आपल्या टप्प्यानुसार आपला जे काय फॉर्म आहे ते भरून घ्यायचं आहे. कारण की मित्रांनो, फॉर्म भरण्याची आता मुदत आहे, अवघ्या काही दिवसावर राहिली. तर 31 ऑगस्ट ही फॉर्म भरण्याची शेवटची मुदत आहे. तर या दरम्यान तुम्हाला सर्वांना फॉर्म भरून घ्यायचा आहे. व मित्रांनो, तुम्हाला आता इनव्हॅलिड OTP प्रॉब्लेम येत असेल तर चिंता करू नका. हा जो प्रॉब्लेम येत आहे तो आपल्याला नसून तो वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे. तर पाहू शकता मित्रांनो, आपण सर्व OTP एकदम मोबाईलमध्ये आल्याप्रमाणे टाकलेला आहे, तरीसुद्धा आपल्याला इनव्हॅलिड OTPचा प्रॉब्लेम दाखवत आहे. मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम आहे तो सर्वांनाच येत आहे. तर चिंता करू नका, हा जो प्रॉब्लेम आहे ते लवकर सॉल्व आहे. कारण की मित्रांनो, आता जी काही आधार कार्डची वेबसाईट आहे त्यावर सुद्धा खूप जास्त लोड आहे. तर सर्वजण त्या वेबसाईटवरती गेले आहेत आणि सर्वजण एकाच वेळी ट्राय करत असल्यामुळे आपल्याला इनव्हॅलिड OTPचा प्रॉब्लेम येत आहे. तसेच बऱ्याचशा जणांना सर्व्हर डाऊनचा एररसुद्धा येत आहे आणि याचबरोबर काहींना कॅप्चासुद्धा इनव्हॅलिड दाखवत आहे. तर मित्रांनो, कॅप्चामध्ये काहीच करू नका, कारण की कॅप्चा हा तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे. कॅप्चामध्ये काही होत नाही, कारण की मित्रांनो, कॅप्चा तुम्ही कधी आपले जे लेटर असते ते स्मॉलच्या जागेवर तुम्ही कॅपिटल करता, त्यामुळे तुमचा कॅप्चा डिसअप्रूव्ह होत असतो. त्यामुळे काय करायचं, कॅप्चा एकदम व्यवस्थित टाकायचं आहे. तर पहा मित्रांनो, तुम्ही आता सर्व जी काही माहिती आहे ती व्यवस्थित ते फिल केल्यानंतर तुमचं OTP प्रॉब्लेम 100% सॉल्व होणार आहे. तर पाहू शकता, मी आता जसं रात्री 12 वाजता ट्राय केलं आहे, तर माझा फॉर्म सक्सेसफुली OTP व्हेरीफाय पुढं गेलेला आहे. तर आपल्या स्क्रीन ते पाहू शकता मित्रांनो, सर्व फॉर्म आम्ही भरलेला आहे. तर तुम्हाला दाखवत नाही, कारण की मित्रांनो सर्व माहिती तुम्हाला दिसेल. तर सिक्युरिटी एजंट असल्यामुळे आपण सर्व तुम्हाला माहिती दाखवणार आहे. तर मित्रांनो, असं होतं माहितीपूर्ण व्हिडिओ. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो.